हरिओम. अष्टावक्र गीता योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 18 श्लोक क्रमांक 3 भाग 2. सूर्य तेजाप्रमाणे निर्माण होत असलेल्या प्रखर ज्वाला. कर्माच्या कर्त्याचा भाव असल्यामुळे आणि तो इतका महाप्रभावी असतो की मानवाच्या अंतःकरणात सदा सर्वदा घालमेल, धुसफूस, अस्वस्थता असते. असा मानव कधीही निचळ असू शकत नाही. हा समोरचा डोंगर सपाट करून, खणून, पोखरून त्या पलीकडील खोल दरी कधी एकदा भरून घेतो असे त्याला झालेले असते. आकाशाला गवसणी घालून त्या पलीकडील ग्रहगोलांच्या सोंगट्या करून कधी एकदा खेळेन असे त्याला झालेले असते. अष्टावक्र मुनी सांगतात की कर्त्याच्या भावनांमुळे मानवात सूर्य तेजाप्रमाणे प्रखर अशा ज्वाळा धगधगत असतात. मानव आतून सदा पेटलेला असतो. कर्त्याचा भाव असलेले काही जण वरवर स्वस्थ दिसत असले तरी ते आतून सदा उसळून येत असतात. त्यांना चैन कसे ते नसते. मी असे केले, मी तसे केले, मी इतका बुद्धिवान, मी इतका महान अनुभवी आहे आणि तरीही हे असे का झाले. जे झाले त्यापेक्षा आणखी काहीतरी भव्य दिव्य का होऊ नये. अशा लोकांच्या इच्छा अपेक्षा इतक्या पराकोटीच्या असतात किंवा तो कर्त्याचा भाव त्यांना इतक्या वर घेऊन जातो की जे केले ते त्यांच्या अंतःकरणातील कर्मप्रवृत्तीच्या धगधगत्या ज्वाळात जळून केव्हाच खाक होते. आणि हे असे सदा कर्मप्रवृत्तीने भुकेजलेले नवनवीन कामात व्यग्र होत असतात. त्यांना झालेल्याची कधीही तृप्ती नसते आणि त्यामुळे ते कधीही समाधानी नसतात. ते न झालेल्याबद्दल सदा दुःखी असतात. हे असे न संपणारे सतत होत असणारे वर्तुळ आहे. अंतरात्मा दग्ध करतात. सदा कर्मप्रवृत्त असलेल्यांच्या अतृप्तीमुळे, नेहमी असमाधानी वृत्तीमुळे सतत धगधगत्या कर्मभट्टीत स्वतःच्या इच्छा, आकांक्षा आणि कामनांचे तेल ओतून ते पेटते ठेवत असलेल्यांच्यामुळे एक महाभयावह अशी गोष्ट मानवाच्या जीवनात कदाचित त्याच्याही नकळत होत असते. अष्टावक्र मुनी सांगतात की यामुळे अंतरात्मा दग्ध होतो. हे असे लोक तसे करतात, त्यांच्यामुळे ते तसे होते. महाजबरदस्त धक्का देणारे असे हे अष्टावक्र मुनींचे विधान आहे. वास्तवात अंतरात्मा अकर्ता साक्षी स्वरूप अबाधित आहे. त्याला या कर्त्याच्या भावनेची धग बसून तो दग्ध कसा होतो, हे कसे शक्य आहे. परंतु हे विधान फार सखोल आहे. अंतरात्मा जेव्हा देह त्याग करून अंतराळात पुनर्जन्माच्या प्रतीक्षेत यमराजाच्या अधिपत्याखाली असतो, त्यावेळी त्याला त्याचे गतसंचित संपूर्णपणे संपुष्टात येऊन मुक्ती मिळेल अशी माता योनी देण्यात येते. त्याने नवीन देह धारण करून आत्मप्रेरणेने आचरण करावे, भोगमुक्त व्हावे आणि मुक्त व्हावे अशी नियतीची अपेक्षा असते. मानवाचा प्रत्येक जन्म त्याला मुक्ती मिळवून देण्यासाठी त्याप्रमाणे लायक असाच असतो. परंतु मानव देहादी इंद्रियांच्या कच्छपी लागून आत्मप्रेरणेने न वागता मनमानी करतो आणि त्यामुळे त्याचे गतसंचित तर संपुष्टात येत नाहीच, परंतु त्यात नवीन भोगांची भर होते. ही भर इतकी होते की त्यांचे ओझे तो देह सहन करू शकत नाही. त्याप्रमाणे त्याची धारणा केलेली नसते. पोत्यात सामान किती मावू शकते याला कुठेतरी मर्यादा असते. ती मर्यादा ओलांडली की पोते फाटते. येथे असेच होते. धारण केलेला देह हे उपभोगांचे ओझे आणखी साचवू शकत नाही, पेलवू शकत नाही. त्याची धग देह, मन, जीवात्मा यांना ओलांडून अंतरात्म्यापर्यंत पोहोचते. किंवा असेही होते की मानव 40 वर्षांचे उपभोग 20 वर्षातच उपभोगतो.
त्याचा अंतरात्म्याला दाह होतो. आयुर्मानाच्या दृष्टीने देहाची जीवित राहण्याची क्षमता शिल्लक असली तरीही अंतरात्मा देह त्याग करतो. लोक म्हणतात की मृत्यू अकाली झाला. अशाला प्रशांत रूपी अमृतधारांच्या सिंचनाशिवाय समाधान कसे मिळणार? अशा व्यक्तीसाठी एकच उपाय असतो, त्याला शांत किंवा अशांत याऐवजी त्याच्या अतीत प्रशांत करावे लागते. तेच त्याच्यासाठी अमृत असते, संजीवनी असते. असे केल्यास आयुर्मान शिल्लक असल्यामुळे तो कैवल्यानंदी जीवन उपभोगू शकतो. यासाठी अध्यात्माला, सत्संगाला पर्याय नाही. हरिओम.